आकाशवाणी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कवी संमेलन प्रसारित करीत आहोत. सहभागी कवी रमजान मुल्ला, सुधाकर इनामदार, कवयित्री डॉक्टर सुनंदा शेळके आणि सूत्रसंचालन कवयित्री लता ऐवळे. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. निर्मिती आकाशवाणी सांगली. नमस्कार. सर्व कवींच्या वतीनं आकाशवाणी सांगली केंद्राचे सर्व पदाधिकारी, त्यांच्यासोबत असणारे श्रोते आणि हे कवी संमेलन उत्सुकतेनं ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते, तुम्हा सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते सर्व कवींच्या वतीनं. सुरुवातीला या सगळ्या कवींचा मी परिचय करून देते. ज्यांच्या गझला ऐकण्यासाठी, ज्यांच्या शब्दांवर प्रेम करण्यासाठी, ज्यांच्या शब्दांचा आस्वाद घेण्यासाठी श्रोते नेहमीच उत्सुक असतात, असे कवी म्हणजे जे आपल्याला सुधीर इनामदार या नावानं परिचित आहेत, जे काव्य क्षेत्रामध्ये सुधाकर इनामदार असं स्वतःचं नाव वापरतात, ते इनामदार सर. ज्यांच्या अनेक गझला ह्या खूप सुपरिचित आहेत. त्यांची एकूण शब्दकळा आणि त्यांची शैली याच्यावरती सगळे श्रोते प्रेम करतात, काव्यरसिक प्रेम करतात. त्यांचा जागर नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. इजांची मखमल आणि झरे काही छरे काही असे 2 गझलांचे संग्रह आहेत. दुसरे कवी जे आपल्या या कवी संमेलनामध्ये सहभागी आहेत ते म्हणजे गात्या गळ्याचा दमदार कवी अशी ज्यांची ओळख करून दिली जाते, ते आहेत रमजान मुल्ला. अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत नावाचा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी हा काव्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर असे हे दमदार कवी आहेत. त्यांच्यासोबत आपली एक काव्यसखी या कवी संमेलनात सहभागी आहे, त्या आहेत सुनंदा शेळके. चंद्रकवडसे नावाचा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित आहे. आरसपाणी स्वप्ने, ऋतुबिंब, साद्यंत अशा अनेक साहित्यकृती ज्यांच्या नावावरती आहेत, अशा सुनंदा शेळके. आणि मी स्वतः कवयित्री लता ऐवळे. माझा बाप नावाचा एक कविता संग्रह आहे, ज्याच्या 2 आवृत्त्या प्रकाशित आहेत. आणि त्यासोबतच कविता माझ्या मनातली नावाचा एक संपादित काव्यसंग्रह माझ्या नावावरती आहे. हे कोजागिरीचं कवी संमेलन. आपण असं म्हणतो की चंद्रावर सामान्य माणसाचं प्रेम असतंच, पण कवींचं जरा जास्त असतं. त्यामुळे आजच्या या कोजागिरीच्या कवी संमेलनामध्ये हे कवितेचं चांदणं किती उजळतंय, किती बहरतंय हे आपण आता बघत राहूयात. 4 ओळींनी सुरुवात करते. कविता कशी असते? विश्वनाथ गायकवाड नावाचे कवी असं म्हणतात, निळ्या नभातून कधी ढगातून अक्षरयात्रा भरते. निळ्या नभातून कधी ढगातून अक्षरयात्रा भरते. प्रचंड होते उलता पालथ तेव्हा कविता स्फुरते. नका विचारू क्षण हे असले पकडा याचे कसे. नका विचारू क्षण हे असले पकडा याचे कसे. अशी प्रकटते कविता अलगद फूल उमलते जसे. अशी प्रकटते कविता अलगद फूल उमलते जसे. सुरुवात करूया ह्या कवी संमेलनाची. अतिशय सुरेल अशी ही सुरुवात असेल. मी सुरुवातीलाच विनंती करते रमजान मुल्ला यांना की त्यांच्या कवितेनं या कवी संमेलनाचा शुभारंभ व्हावा. आपल्यासमोर कवितेसाठी रमजान मुल्ला. कोजागिरीचा आणि प्रेमाचा फार जवळचा संबंध आहे. प्रत्येकाचंच प्रेम हे सफल होतं असं नाही. एक कविता अशी आहे, ऊन भाजते माळावर, ऊन भाजते माळावर, अन उदास झाला खोपा. वा. ऊन भाजते माळावर, अन उदास झाला खोपा. रडतो एकटा एकटा पारंबीचा झोका. रडतो एकटा एकटा पारंबीचा झोका. दूर निघाल्या वाटेवरुनी निरोप देतो हात. दूर निघाल्या वाटेवरुनी निरोप देतो हात. बाशिंगाच्या फुलासातून कशी टोचली जात. दूर निघाल्या वाटेवरुनी निरोप देतो हात. बाशिंगाच्या फुलासातून कशी टोचली जात. मानवतेला देते समता काळीज तोडून धोका. रडतो एकटा एकटा
पारंबीचा झोका. ऊन भाजते माळावर अन उदास झाला खोपा. रडतो एकटा एकटा पारंबीचा झोका. रोज आता हा सूर्य उगवतो नाही त्याला लाली. रोज आता हा सूर्य उगवतो नाही त्याला लाली. चोच राघूची फुलून यावी तुझ्या गोबऱ्या गाली. वा. रोज आता हा सूर्य उगवतो नाही त्याला लाली. चोच राघूची फुलून यावी तिच्या गोबऱ्या गाली. अन आभाळाच्या अंतरातला तुटता तारा रोखा. रडतो एकटा एकटा पारंबीचा झोका. ऊन भाजते माळावर ऊन भाजते माळावर अन उदास झाला खोपा. रडतो एकटा एकटा पारंबीचा झोका. वा, क्या बात है. प्रेम म्हणजे मानवी आयुष्याचा गाभा. प्रेम नसेल तर काहीच नाही. पण प्रेमातल्या मर्यादा आणि येणारे संकट याला सुद्धा एक तरल रूप रमजाननी ह्या कवितेमध्ये दिलेलं आहे. भेटल्या मुमताज ज्यांना ताज त्यांनी बांधले. भेटल्या मुमताज ज्यांना ताज त्यांनी बांधले. इश्कबाजीनेच होते पंख दोन्ही कापले. भेटल्या मुमताज ज्यांना ताज त्यांनी बांधले. इश्कबाजीनेच होते पंख दोन्ही कापले. भेटले प्रेषित काही भेटले प्रेषित काही डोस त्यांनी पाजले. भेटले प्रेषित काही डोस त्यांनी पाजले. ताक पितानाच होते ओठ मुचे भाजले. प्रेमा तुझा रंग कसा ज्याला जसा हवा तसा, हे खरंच आहे. ह्या सुंदर कवितेनंतर मी विनंती करते सुनंदाताई तुम्हाला की एक छान कविता तुमची आता श्रोत्यांना ऐकवा. आपल्यासमोर सुनंदा शेळके. मी गझल घेते, अर्थात चंद्रावरचीच आहे. आज कोजागिरीच्या निमित्तानं प्रेमकवितांना तर बहर येतोच. चंद्र हा गोष्टच अशी आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये जशा समुद्राच्या लाटा उधाणाव्यात तशा प्रेमाच्या लाटा या चंद्रामुळेही उधाणतात. असाच अनेकांचा अनुभव आहे. कदाचित तीच भावना तुम्हाला या कवितेत पण सापडेल. दूर राहुनी उगाच वेडा भुलवत राही चंद्र. दूर राहुनी उगाच वेडा भुलवत राही चंद्र. नको नको ती स्वप्ने माझी फुलवत राही चंद्र. नको नको ती स्वप्ने माझी फुलवत राही चंद्र. चढते जेव्हा चैत्र चांदणे फुलते मीही तैसी. चढते जेव्हा चैत्र चांदणे फुलते मीही तैसी. म्हणून वेडा रात्रभरी तो जागत राही चंद्र. दूर राहुनी उगाच वेडा भुलवत राही चंद्र. दूर साजना दूर मीनी तू माहित त्याला म्हणूनी. दूर साजना दूर मीनी तू माहित त्याला म्हणूनी. तुझ्या स्मृतींची भरती आणून चिडवत राही चंद्र. दूर राहुनी उगाच वेडा भुलवत राही चंद्र. सांगा याचे असते त्याला बरेच काही तेव्हा. सांगा याचे असते त्याला बरेच काही तेव्हा. पांघरून घन भावमनीचे लपवत राही चंद्र. दूर राहुनी उगाच वेडा भुलवत राही चंद्र. किरण किरण चंदेरी पसरून सृष्टीवरती अवघ्या. किरण किरण चंदेरी पसरून सृष्टीवरती अवघ्या. शृंगाराची रात्र सखीच्या सजवत राही चंद्र. दूर राहुनी उगाच वेडा भुलवत राही चंद्र. लपतो छपतो असतो नसतो कधी कधी तो तरीही. लपतो छपतो
तो असतो नसतो कधी कधी तो तरीही नित्य नूतन रूप घेऊन मजला भेटत राही चंद्र दूर राहुनी उगाच वेडा भुलवत राही चंद्र नको नको ती स्वप्ने माझी फुलवत राही चंद्र. वा वा वा, क्या बात आहे. कवीचं चंद्रावर आणि चंद्राचं कवीवर विशेष प्रेम असतं असं म्हणायला पाहिजे, कारण प्रत्येक कवीला मोह होतो की चंद्राला आपल्या कवितेत आणलं पाहिजे. हा चंद्र जसा कवी मांडतो तसा कवीला कोणताच विषय वर्ज्य नसतो, हे तितकंच खरं. कवी किती मोठा असतो हे तितक्याच मोठ्या कवीनं फार सुरेख शब्दात सांगितलंय, अर्थात कविवर्य सुरेश भट. कवीची भाषा ही वेगळी असते. म्हणजे कशी असते? जगाची सोसुणी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, जगाची सोसुणी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तर विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलणारे हे प्रातिनिधिक कवी. आणि तमाम महाराष्ट्रात जे कोणी कविता लिहितात, साहित्य प्रांतात आहे, त्या सगळ्यांविषयीचा आदर म्हणजे ही एक 4 ओळींची प्रातिनिधिक कविता. मी पुढचे कवी निमंत्रित करते, अर्थात सुधीर इनामदार यांना. एक गझलच ऐकवतो, पण त्याआधी एक सुट्टे शेर 2-3 ऐकवतो. कवीशी लग्न केल्यावर तिच्या लक्षात आले की, बर, कवीशी लग्न केल्यावर तिच्या लक्षात आले की तिने कुप्यामध्ये आपल्याच वारा बांधला आहे. वा काळजी जी वाटते ती ओंडक्याची वाटते रे, वा, काळजी जी वाटते ती ओंडक्याची वाटते रे, त्याचसाठी जन्मभर मी झाड वाचवणार आहे. वा 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 वा. आणि एक शेर ऐकवतो तुम्हाला की त्याही पल्याड आहे माझे घर दिसणारे नाही, त्याही पल्याड आहे माझे घर दिसणारे नाही, ते ताऱ्यांचे दिसते ना ते माझे अंगण आहे. वा वा. ते ताऱ्यांचे दिसते ना ते माझे अंगण आहे. आणि एक गझल की हिऱ्याहूनही काचचा आता जादा चमकत आहे, हिऱ्याहूनही काचचा आता जादा चमकत आहे, म्हणून बहुधा जो तो आता काचा जमवत आहे. वा वा. आणि झाडे लावायाची इच्छा होते आहे म्हणजे, झाडे लावायाची इच्छा होते आहे म्हणजे, एक सावली मनात माझ्या नक्की उगवत आहे. वा वा वा. आणि खोल जायचे बहुधा त्याला महत्व कळले आहे, खोल जायचे बहुधा त्याला महत्व कळले आहे, म्हणून तो वेगाने आता डोंगर उतरत आहे. आणि ज्याला त्याला आपुला चेहरा लख हवा आहे, ज्याला त्याला आपुला चेहरा लख हवा आहे, जशी मागणी तशी पेठही साबण खपवत आहे. आणि आम्हालाही आनंदाने जगूच वाटत नाही, आम्हालाही आनंदाने जगूच वाटत नाही, दुनिया सुद्धा हव्या तेवढ्या चिंता पुरवत आहे. आणि झाडे लावा सांगत आहे वखारवाला कायम, वा, क्या बात. झाडे लावा सांगत आहे वखारवाला कायम, नंतर कळले त्याच्याकडे जादूची करवत आहे, नंतर कळले त्याच्याकडे जादूची करवत. क्या बात आहे. वा 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 वा. बहुत अच्छा. घागर में सागर काय असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता आपण जी कविता ऐकली ती. झाडं, फुलं, पानं हा सगळा निसर्गातला ऐवज कवी शब्दात तर मांडतोच, पकडतोच, पण त्याही पलीकडे जाऊन कुठेतरी एक सत्य दाखवण्याचा, प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न कवी करतो. हेच आपण या कवितेत बघितलं. पुढचे कवी रमजान मुल्ला, ज्यांची एक वेगळी प्रेमकविता आपण काही वेळापूर्वी ऐकली. आता थोडा वेगळा सूर ऐकूयात रमजान मुल्ला. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. क्या बात. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. त्या भणंग आगीवरती शब्दांचे कसते सोने. वा वा. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे.
मन पंख पिसारा होते, वा अंताशी जुळते नाते. वा वा. मन पंख पिसारा होते, अंताशी जुळते नाते. पूर्वेच्या भाळावरती ती रात्र विसावा घेते. वा वा पूर्वेच्या भाळावरती ती रात्र विसावा घेते. लिहिण्याची उर्मी म्हणजे, लिहिण्याची उर्मी म्हणजे त्या अव्यक्ताचे देणे. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. काळाचा विस्तव होतो, क्या बात आहे. अर्थाचा कापूर जळतो. वा वा काळाचा विस्तव होतो, अर्थाचा कापूर जळतो. संताच्या छातीवरती रक्ताचा ओघळ सुकतो. संताच्या छातीवरती रक्ताचा ओघळ सुकतो. क्रांतीचा अंकुर घेऊन, क्रांतीचा अंकुर घेऊन जन्मू द्या मला नव्याने. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. देहाला फुटती पाने, पानातून येते गाणे. पानातून येते. वा 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 क्या बात है. असं म्हणतात की साहित्य, कविता ही वेदनेला सुंदर करते. एखादं दुःख पचवताना ते जितकं त्रासदायक वाटतं, कवितेत ऐकताना त्याला कुठंतरी करुणेची झालर असते. आत्ताची ही कविता ही अशीच होती. कविता, गझल जे काही असेल कवितेतला कोणताही प्रकार, तो कसा असतो. नसे फक्त हा सोहळा अक्षरांचा, नसे फक्त हा सोहळा अक्षरांचा, नसे बहर हा फक्त पाना फुलांचा. नसे बहर हा फक्त पाना फुलांचा, मरुभूमी ही जीव घेण्या व्यथांची. मरुभूमी ही जीव घेण्या व्यथांची, गजल हा असे कारवा वेदनांचा. गजल हा असे कारवा वेदनांचा. ज्यांचं गझलवर विशेष प्रेम आहे अशा सुनंदाताई. सुनंदाताईंच्या अनेक कविता सुपरिचित आहेत, पण त्यांची एक कविता जी बाईवरती भाष्य करते, म्हणजे कोणत्याही कविसंमेलनाच्या निवेदकाला मोह व्हावा की त्या 4 ओळी घेतल्याच पाहिजेत, अशा त्या 4 ओळी. त्यांची जी बाईविषयीची एक कविता आहे, फार सुरेख आहे. त्या असं म्हणतात. अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे. असं लिहिणाऱ्या सुनंदाताई तुमच्या समोर. गझलांविषयी बोलायला गेलं की शब्दच अपुरे पडायचेत, कारण आमचं जगणं आणि गझल ही कुठं त्याच्यातली रेषा धुसर होते हे न कळण्या इतकं एक झालेलं असतं. थोडंसं माझ्या गझलांविषयीचाच हा शेर म्हणून मी मांडते तुम्हाला. इर्शाद. या गझलांमधूनी माझी गातात कहाणी स्वप्ने, या गझलांमधूनी माझी गातात कहाणी स्वप्ने, झोपेच्या निर्झर काठी उरतात पुराणी स्वप्ने. आता रमजानचा सूर धरायचा तर, जखमांवर फिरतो जेव्हा श्वासांचा तुझी आवारा. वा वा. जखमांवर फिरतो जेव्हा श्वासांचा तुझी आवारा, हृदयात नव्याने माझ्या फुलतात दिवाणी स्वप्ने, या गझलामधुनी माझी गातात पुराणी स्वप्ने. हा शेर जास्त महत्वाचा. दुःखाच्या अंधारातून जातात यशाच्या वाटा, दुःखाच्या अंधारातून जातात यशाच्या वाटा, हे कळते त्यांच्या नयनी असतात शहाणी स्वप्ने. हे कळते त्यांच्या नयनी असतात शहाणी स्वप्ने. आता थोडंसं गझलच्या बंधातून मुक्त होऊन एक छोटीशी कविता जी चंद्रचांदण्यांची आहे, जी कोजागिरीला अधिक चांदणं प्राप्त करून देणारी अशीच कधीही प्रेम कविता असते असं मला वाटतं. म्हणून ही छोटीशी कविता
मन झाले चांदण चुरा. केवड्यात भिजते ऊन बिलोरी धून वाजते देही. केवड्यात भिजते ऊन बिलोरी धून वाजते देही. मन झाले चांदण चुरा कुसुम कुस्करा सुखाच्या डोही. मन झाले चांदण चुरा कुसुम कुस्करा सुखाच्या डोही. तो कोण चोरुनी मौन गळ्यातील गान चोरुनी नेई. तो कोण चोरुनी मौन गळ्यातील गान घेऊनी जाई. डोळ्यात ठेवूनी प्राण जीवाचे रान करूनी पाही. डोळ्यात ठेवूनी प्राण जीवाचे रान करूनी पाही. चांदणे सांडली वाट दुधावर दाट साठल्या साई. चांदणे सांडली वाट दुधावर दाट साठल्या साई. मी कसे हलावे सांग जखडल्या चांदण बेड्या पायी. मी कसे हलावे सांग जखडल्या चांदण बेड्या पायी. का हरवून जाते भान बिथरती कान ऐकता बोल. का हरवून जाते भान बिथरती कान ऐकता बोल. फिरतात दिशा चढतात नशा अन ढळून जातो तोल. फिरतात दिशा चढतात नशा अन ढळून जातो तोल. हे असे कसे मज होते अन का कळतच काही नाही. हे असे कसे मज होते अन का कळतच काही नाही. तू व्यापून माझ्या अस्तित्वाच्या दिशा टाकल्या दाही. तू व्यापून माझ्या अस्तित्वाच्या दिशा टाकल्या दाही. सुनंदाताई, फार सुरेख कविता. स्वप्नातून वास्तवातला आणि वास्तवातून स्वप्नातला असा दोन्ही प्रवास त्यांनी या कवितेत मांडले. काही जणांना भूतकाळ आठवत असेल तर सुनंदाताईंच्या ह्या कवितेच्या संदर्भाने मला इलाई जमादारांच्या ओळी आठवतात. ते असं म्हणतात की स्वप्नात कशाला भेटायचं, प्रत्यक्षच भेटू. सांग कशाला स्वप्नामध्ये भेटायाचे. सांग कशाला स्वप्नामध्ये भेटायाचे. विसरू सारे आठवणींचे जाच कोठवर सोसायाचे. आठवणींचे जाच कोठवर सोसायाचे. विसरू सारे प्रीती म्हणजे आरशातली भ्रामक प्रतिमा जळी चंद्रमा. प्रीती म्हणजे आरशातली भ्रामक प्रतिमा जळी चंद्रमा. भिंतीवरती कशास डोके आपटायाचे. विसरू सारे. एवढं सुंदर सूत्रसंचलन ज्या मगाजपासून करतायत आमच्या भगिनी लता आयवळे, खरं तर महाराष्ट्रातलं एक कवितेच्या क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे. आता यानंतरची कविता खरं तर मला त्यांना तुमच्यासमोर कवितेसाठी निमंत्रण द्यायचं आहे. लता आयवळे यांची एक गाजलेली कविता आहे बाप नावाची. म्हणजे बाप काय असतो हे जर खरंच ह्या कवितेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा खरं तर त्यांची कविता ही अग्रस्थानावरती असेल. मी लता आयवळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची एक सुंदरशी कविता आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवावी. कवितेचं शीर्षक गाव फुलांचा. फुलांच्या गावामध्ये काट्यांच्या वाटा. फुलांच्या गावामध्ये काट्यांच्या वाटा. पावले किती जपावी. पावले किती जपावी. ऋत तोच काटा. फुलांच्या गावामध्ये काट्यांच्या वाटा. चांदणे हे उशाला तरी हा दाह कसला. चांदणे हे उशाला तरी हा दाह कसला. कुणी समजून घ्यावे अट्टाहास कशाला. कुणी समजून घ्यावे अट्टाहास कशाला. फुलांचा गंध वेडा मनाला मोहवितो. मनाचा गंध कुठला फुलांना प्रश्न पडतो. फुलांचा गंध वेडा मनाला मोहवितो. मनाचा गंध कुठला फुलांना प्रश्न पडतो. दवबिंदूंचे मोती पानावरती हसती. सुखाचे क्षण हे असले हातातून निसटती. दवबिंदूंचे मोती पानावरती हसती.
सुखाचे क्षण हे असले हातातून निसटती, फुलांच्या गावामध्ये काट्यांच्या वाटा, फुलांच्या गावामध्ये काट्यांच्या वाटा. पावले किती जपावी, पावले किती जपावी, ऋत तोच काटा, फुलांच्या गावामध्ये काट्यांच्या वाटा. या कवी संमेलनातली पुढची कविता अर्थात सुधीर इनामदार यांना मी कवितेसाठी बोलवते. पानवठ्यावर घेत भरून मी होते माझा घडा. वा, म्हणजे आता लयबद्ध कविता चालू आहे ना, त्याच लईला थोडंसं पकडून पुढं जातो की पानवठ्यावर घेत भरून मी होते माझा घडा, पान जाळीतून कुणी मारला अचूक लागला खडा. क्या बात आहे. वा वा. शिरशिरी चढली सर्वांगावर थरथर भरली उरी, कुणी ओढला पदर मागुनी शालूचा भरजरी. वा वा वा. तोल जाऊनी पाय घसरुनी जळामध्ये पडले, घडू नये ते माझ्या संगे विपरीत का घडले. भिजला शाळू भिजली चोळी केशभार भिजला, शृंगाराचा सांज साजही अवघा विस्कटला. कळेन काही सुचेन काही कंप सुटे अधरी, कुणी ओढला पदर मागुनी शालूचा भरजरी. वा वा भरून आली काजळ छाया यमुनेच्या काठी, वा. भरून आली काजळ छाया यमुनेच्या काठी, त्यात वाजली मोहन मुरली निळ्या सावळ्या ओठी. सूर मिसळले अमृतमयते माझ्या रंध्रातुनी, भरून उरली सावळ माया पेरा पेरा तुनी. मोर पिसासम फिरला वारा अवघ्या देहावरी, वा आणि कुठून लागली ओढ अनोखी हवी हवीशी मला. वा थंड जळाने अंगांगावर मदन डंख मारला, वा शांततेत त्या निरव वाजती फक्त रेशमी लाटा. वा वा तमात बुडला घाट यमुना मंतरलेल्या वाटा, वा उशीर जाहला तरी निघेना पाय जायला घरी. वा कुणी ओढला पदर मागुनी शालूचा भरजरी, वा. कुणी ओढला पदर मागुनी शालूचा भरजरी. धन्यवाद. कविता आणि कवी हे फार घनिष्ठ नातं आहे. आईचं आपल्या मुलावर जितकं प्रेम असेल तितकंच लिहिणाऱ्याचं, तो कवी लेखक, त्याचं त्याच्या साहित्य कृतीवर असतं. हे प्रेम आंधळं झालं तर धोका असतो, निखळ असेल तर अजिबात नसतो, आणि आम्ही सगळे निखळ प्रेम करणारे कवी आहोत. क्या बात. तर आता एक छान कविता पुन्हा ऐकूयात आपण रमजान मुल्ला यांच्याकडं. खरं तर पुन्हा विषय प्रेमाकडे येतोय. आज एकूण काय तर कोजागिरीचा चंद्र असल्यामुळे सगळे प्रेम कविता घेत आहेत, म्हणजे प्रेमकवी आहेत आज सगळे. एक प्रेमाची वेगळी गोष्ट तुम्हाला या कवी संमेलनाच्या निमित्तानं. आईचं प्रेम आपल्या मुलाबाळांवरचं, बापाचं प्रेम आपल्या मुलाबाळांवरचं. खूप सुंदर ओवी आहे, 2च ओळींची. फुलामंदी फुलबाई हुंगाव जाईचं, फुलामंदी फुलबाई हुंगाव जाईचं, फुल हुंगाव जाईचं तसं प्रेम ग आईचं. क्या बात आहे. क्या फुल बात आहे. हुंगाव जाईचं तसं प्रेम ग आईचं. आणि फुलामंदी फुलबाई हुंगाव चाफ्याचं, फुलामंदी फुलबाई हुंगाव चाफ्याचं, फुल हुंगाव चाफ्याचं तसं प्रेम ग बापाचं. वा 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 फुल सुरेख. हुंगाव चाफ्याचं तसं प्रेम ग बापाचं. आता आपल्या म्हणजे घरात 2 विद्यापीठं असतात, घरात आई आणि बाप नावाचे. आईचं प्रेम वेगळं आणि बापाचं प्रेम वेगळं असं काही नसतं. दोघांचंही तितकंच प्रेम आपल्या मुलाबाळांवरती असतं. पण बापाला जास्त जवळचं असतं ती म्हणजे त्याची लेक. बापाला फार जवळची असते. काही प्रश्नांना उत्तर नसतं. म्हणजे असं का आहे असं जर विचारलं तर त्याला उत्तर देता येत नाही. आईला तिचा मुलगाच आवडत असतो, लेक आवडत असतो, पण बापालाही त्याची मुलगी फार जवळची असते. म्हणून ही लेखीची कविता अशी आहे. मुलगी म्हणजे गुज बोलते आळवावरचे पाणी ग, क्या बात आहे. मुलगी म्हणजे गुज बोलते आळवावरचे पाणी ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रे त्याचे जगणे ग, वा वा सांडून जाते एक दिवस ती
पुन्हा त्याचे जगणे ग. भातुकलीचा खेळ मांडला, घर बांधले उन्हात. भातुकलीचा खेळ मांडला, घर बांधले उन्हात. पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात. पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात. ती गंध लेवुनी अशी दरवळली, वा वा. ती गंध लेवुनी अशी दरवळली. जसे सुगीचे येणे ग, सांडून जाते एक दिवस ती. पुन्हा रे त्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते, अळवावरचे पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती. पुन्हा रे त्याचे जगणे ग. बाप हा म्हणतो जन्म देऊनी, दार उघडले स्वर्गाचे. वा. बाप हा म्हणतो जन्म देऊनी, दार उघडले स्वर्गाचे. लेकीच्या आयुष्याला मग पायला भले मोराचे. लेकीच्या आयुष्याला मग पायला भले मोराचे. ती वळणावरचा एक विसावा, वा वा पुन्हा नदीचे वाहणे ग. वा. ती वळणावरचा एक विसावा, पुन्हा नदीचे वाहणे ग. सांडून जाते एक दिवस ती. पुन्हा रे त्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते, अळवावरचे पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती. पुन्हा रे त्याचे. क्या बात है. मस्त. काय बात. फार सुंदर कविता. सुंदर. एक हळवा कोपरा प्रत्येकाच्या मनात असतो. ते नातं अर्थात बाप आणि लेकीचं. या सुंदर नात्यावरची तितकीच सुंदर कविता आता आपण ऐकली. एक शायर म्हणतो, मुझे इतनी फुर्सत कहा कि मैं तकदीर का लिखा देखूं. मुझे इतनी फुर्सत कहा कि मैं तकदीर का लिखा देखूं. बस अपनी बेटी की मुस्कुराहट देखकर समझ जाता हूँ. बस अपनी बेटी की मुस्कुराहट देखकर समझ जाता हूँ, मेरी तकदीर बुलंद है. वाह वाह. सही. मेरी तकदीर बुलंद है. क्या बात. अशी ही बुलंद कविता आपण ऐकलीत. पुन्हा आपण ऐकूयात सुनंदाताईंना. सुनंदा शेळके आपल्या समोर कवितेसाठी. खरं तर रमजान नंतर आपली कविता सादर करायची म्हणजे मला नेहमी असं जरा ऑकवर्डच वाटतं. एवढ्या सुंदर गळ्याची माणसं इथं आहेत आणि आम्ही आपले नुसते कवी आहोत तसे. ही मी एक गझल घेते आहे. कोजागिरी निमित्त पुन्हा चांदणे. चांदणे नावाची ही गझल. द्यायचे आहे तुला उधळून चांदणे. थोड्या वेगवेगळ्या प्रतिमा चंद्राच्या कशा अवतरलेल्या आहेत. चंद्राचं प्रतीक कसं वेगवेगळ्या ठिकाणी लागू पडतं ते जरा शोधायक गझलमध्ये. द्यायचे आहे तुला उधळून चांदणे, सांगना लपणार का लपवून चांदणे. वा वा. मी ऋतूंना आणिले सांभाळुनी इथे, मी ऋतूंना आणिले सांभाळुनी इथे. घे कुशीला हे तुझ्या कवळून चांदणे, द्यायचे आहे तुला उधळून चांदणे. यायची ना रोज येथे पौर्णिमा अशी, यायची ना रोज येथे पौर्णिमा अशी. चल पिऊ दोघे मिळूनी ऊन चांदणे, द्यायचे आहे तुला उधळून चांदणे. उजळण्यासाठी तुझे घरदार राजसा, उजळण्यासाठी तुझे घरदार राजसा. आणिले पदरास हे बांधून चांदणे, सांगना लपणार का लपवून चांदणे. स्पर्श प्रेमाचा जरासा लाभता तुझा, स्पर्श प्रेमाचा जरासा लाभता तुझा.
वाहिले प्राणातुनी झिरपून चांदणे. सांगना लपणार का लपवून चांदणे. जीवनाला बांध घालू स्नेह प्रेमाचे. जीवनाला बांध घालू स्नेह प्रेमाचे. ना तरी जाईल हे वाहून चांदणे. सांगना लपणार का लपवून चांदणे. शोध तू आता नव्याने चंद्र आपुला. शोध तू आता नव्याने चंद्र आपुला. कोण देते या इथे वेचून चांदणे. सांगना लपणार का लपवून चांदणे. वृक्ष सूर्याच्या झळांचा सोड तू लळा. चांदणं हवं असेल तर वृक्ष सूर्याच्या झळांचा सोड तू लळा. मग तुला भेटेल हे जवळून चांदणे. सांगना लपणार का लपवून चांदणे. कर मनाला तू नभाच्या सारखे विशाल. कर मनाला तू नभाच्या सारखे विशाल. जन्मभर जाईल तुझ लगडून चांदणे. द्यायचे आहे तुला उधळून चांदणे. सांगना लपणार का लपवून चांदणे. चांदणे हा शब्दच इतका सुंदर आहे. अनेक कवितांमधून तो आलेला आहे. मराठी कवितेतलं खूप महत्त्वाचं नाव म्हणजे कवयित्री शांता शेळके. जय शारदे या सुंदर अशा प्रार्थनेत त्या म्हणतात की तुझी या कृपेचे चांदणे नित वर्षू दे आमुच्या श्री वाघेश्वर. तर नादो महानोरांना जोंधळ्याला चांदणे लगडून जावे असं क्या बात सुचतं. आहे, क्या बात. तर मराठी कवितेचं हे जे चांदणं आहे ते अखंड साहित्य विश्वाला उजळवणार आहे असं मला वाटतं. ही अशी सुंदर कविता ही जगण्यावरचा विश्वास वाढवणारी असते. साहित्य हे माणसाला जगण्यावर प्रेम करणारं, आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारं असावं असं आपण म्हणतो आणि त्याचीच प्रचिती आपल्याला येते. पुढचे कवी निमंत्रित करण्यापूर्वी ह्या एकूण कवी संमेलनाचा जो सूर आहे तो आयुष्यातली सकारात्मकता दाखवणारा आहे. संकटांचे वार रोज होत असले तरीही त्याचा सामना करण्याचा आत्मविश्वास देणारं असं कवी संमेलन म्हणून आपण याकडे बघतो आहोत. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना. कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना. कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना. दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना. आत्ता तुमच्यासमोर घेतल्या त्या 4 ओळी नादो महानोरांच्या. आपण ऐकूयात पुढची कविता सुधीर इनामदार यांच्याकडून. दिव्याची वात उजळावी असे काहीतरी असते. वा. दिव्याची वात उजळावी असे काहीतरी असते. विलक्षण ओढ वाटावी असे काहीतरी असते. वा वा वा. तुटावी काळजामधली गझलची ओळ एखादी. क्या बात आहे. तुटावी काळजामधली गझलची ओळ एखादी. पुढे उल्का तिची व्हावी असे काहीतरी असते. वा वा. क्या बात आहे. आणि तिच्या भाऊक डोळ्यांवर जमावा एक मिश्रान. तिच्या भाऊक डोळ्यांवर जमावा एक मिश्रान. पुढे कासाविसी व्हावी असे काहीतरी असते. आणि एक गझल छोटी. माझ घराचे दुःख नेहमी माझ घरातच कुडलेले. माझ घराचे दुःख नेहमी माझ घरातच कुडलेले. सोप्यामधले दुःख पांढऱ्या कारुण्याने हसलेले. आणि उखळ घराच्या कोपऱ्यातले मुसळापाशी रडताना. उखळ घराच्या कोपऱ्यातले मुसळापाशी रडताना. शेज घरातील खांबावरती आर्त शहारे उठले. पाणवठ्याच्या विहिरीचे ना कुणी पुरवले डोहाळे. पाणवठ्याच्या विहिरीचे ना कुणी पुरवले डोहाळे. 12 महिने बिचारीचे पण डोळे होते भरलेले. दरेक वेळी नवा मुखवटा नवीन अभिनय करूनही. दरेक वेळी नवा मुखवटा नवीन अभिनय करूनही. दरेक वेळी कसे कळेना नाटक माझे फसलेले. आणि कसली हिरवी जादू होती स्पर्शामध्ये समजेना. कसली हिरवी जादू होती स्पर्शामध्ये समजेना. पक्षी बसले
मुळातून मग झाड बहरले वठलेले. आणि जे बुडले ते जडत्व होते, बुडल्यावरती कळू आले. जे बुडले ते जडत्व होते, बुडल्यावरती कळू आले. जे उरले ते शाश्वत उरले, डोहावरती तरलेले. वा वा. आणि जळू लागल्यानंतर होते प्रेत विचारत आत्म्याला. जळू लागल्यानंतर होते प्रेत विचारत आत्म्याला, किती माणसे जमलेली आणि किती चेहरे जमलेले. सोप्यामधले दुःख पांढऱ्या कारुण्याने हसलेले. सोप्यामधले दुःख पांढऱ्या कारुण्याने हसलेले. वा धन्यवाद. वा वा वा. दुःख हेच शाश्वत सत्य आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात, माझं सुख हंड्या झुंबर टांगलं, माझं दुःख तळघरात कोंडलं. तळघरातल्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम ह्या कवितेतनं झालेलं आहे. माझी एक कविता मी तुमच्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे हा थंड वारा. हा थंड वारा मी पिऊन घ्यावा, हा थंड वारा मी पिऊन घ्यावा, हा गंध श्वासात भरून घ्यावा, हा थंड वारा मी पिऊन घ्यावा, हा गंध श्वासात भरून घ्यावा, असाही कुणाला कुणी हात द्यावा, असाही कुणाला कुणी हात द्यावा, कुणी अंतरी हा दिवा उजळावा. कधी होते भेट कधी आठवण, झुरतो जीव हरपते भान. कधी होते भेट कधी आठवण, झुरतो जीव हरपते भान. तुझ्या वेदनांचा मी सागर प्यावा, तुझ्या वेदनांचा मी सागर प्यावा, कुणी अंतरी हा दिवा उजळावा, कुणी अंतरी हा दिवा उजळावा. तुझी साथ लाभो नको काही मजला, वेडा जीव माझा हा स्वप्नांनी सजला. तुझी साथ लाभो नको काही मजला, वेडा जीव माझा हा स्वप्नांनी सजला. कुणी अत्तराचा सडा शिंपडावा, कुणी अत्तराचा सडा शिंपडावा, कुणी अंतरी हा दिवा उजळावा. तुझ्या सोबतीने मी चालेन वाट, असो राजपथ की डोंगर घाट. तुझ्या सोबतीने मी चालेन वाट, असो राजपथ की डोंगर घाट. मेघ सुखाचा असा बरसावा, मेघ सुखाचा असा बरसावा, कुणी अंतरी हा दिवा उजळावा. तुझी माझी सोबत जन्मांतरीची, आता खून पटली मला काळजाची. तुझी माझी सोबत जन्मांतरीची, आता खून पटली मला काळजाची. जन्मच अवघा कृतार्थ असावा, जन्मच अवघा कृतार्थ असावा, कुणी अंतरी हा दिवा उजळावा. आज कोजागिरीच्या निमित्तानं उत्तरोत्तर रंगत असलेलं असं हे कवी संमेलन आता समारोपाच्या टप्प्यावरती आहे. या कोजागिरीच्या निमित्तानं या सगळ्या कवींच्या वतीनं इतक्याच सदिच्छा की आपला आयुष्यावरचा विश्वास वाढावा, परस्परांमधलं प्रेम वाढावं, प्रत्येक माणसाला जगण्यासाठी बळ मिळावं, आत्मविश्वास मिळावा आणि एकूणच छान आनंदाचं सलोख्याचं वातावरण राहावं. यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचं चांदणं यावं, प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची हिरवळ फुलावी, संकटाचा सामना करण्यासाठीचं बळ त्याला मिळावं, हीच या कवितेतून प्रार्थना मी या कवी संमेलनाच्या समारोपासाठी सुनंदाताईंना बोलवतेच आहे. तत्पूर्वी लक्ष्मीकांत तांबोळींच्या ह्या 4 ओळी सगळ्या कवींकडून तुमच्यासाठी. अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे, अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे, उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे, फुलांचा भार ना व्हावा कधीही कोणत्या देठा,
फुलांचा भार ना व्हावा कधीही कोण त्या देठा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. हीच प्रार्थना या कवितेचा, या कवी संमेलनाचा देखणा समारोप करण्यासाठी मी विनंती करते सुनंदा शेळके यांना. कोजागिरी याच नावाची ही कविता आपल्यासमोर सादर करते. पूर्णचंद्र हान भात धुंद रात्र साजरी, पूर्णचंद्र हान भात धुंद रात्र साजरी, घे कवेत राजसा रंगू दे कोजागिरी. पहा इथे कणाकणात शुभ्र तेज दाटले, पहा इथे कणाकणात शुभ्र तेज दाटले, वाच आज तू इथे मनात काय साठले. जीव जाहला कसा चांदण्या परी खुळा, जीव जाहला कसा चांदण्या परी खुळा, श्वास श्वास होऊ दे तुझ्या कुशीत मोकळा. जस जसा चढेल चंद्र मंतरेल गारवा, जस जसा चढेल चंद्र मंतरेल गार, तृप्तीच्या सुखात आज अनघुमेल पारवा. पूर्णचंद्र हान भात धुंद रात्र साजरी, घे कवेत राजसा रंगू दे कोजागिरी. केशरी दुधामध्ये विरेल शर्करा जशी, केशरी दुधामध्ये विरेल शर्करा जशी, विरेन मी तुझ्यामध्ये कळायच्या आधी तशी, विरेन मी तुझ्यामध्ये कळायच्या आधी तशी. किती सुरेख दृश्य हे तुला कसे कळायचे, बंद पापण्यामधील दीप उजळायचे. रोज चांदरातही लाभते कुठे अशी, रोज चांदरातही लाभते कुठे अशी, मस्त चंद्र चांदणे अन हवा ही धुंदशी. पूर्णचंद्र हान भात धुंद रात्र साजरी, घे कवेत राजसा रंगू दे कोजागिरी. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आयोजित कवी संमेलनाची ध्वनिमुद्रित आवृत्ती आपण ऐकली. यामध्ये सहभागी कवी रमजान मुल्ला, सुधाकर इनामदार, कवयित्री डॉक्टर सुनंदा शेळके आणि सूत्रसंचालन कवयित्री लता आईवळे. निर्मिती सहाय्य महेश भिसे. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.